हॅलो नमस्ते, वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड। तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त खास आम्रखंडची रेसिपी बघणार आहोत। खरं तर थाळीची रेसिपी म्हणजे मला दाखवायची होती, पण काही कारणास्तव मला शूट करायला जमलं नाही आणि आज अचानक पूर्ण थाळीचा व्हिडिओ जरी टाकला तरी आज कोणी सुद्धा बघणार नाही मला माहिती आहे। त्यामुळे मी नंतर कधीतरी एक म्हणजे थोडे दिवसांनी किंवा परत कोणताही सण आला की स्पेशल थाळीचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आणि याआधी पण भरपूर थाळीचे शॉर्ट्स व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, ते देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता। त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की काय काय म्हणजे कॉम्बिनेशन होऊ शकतं। तर चला तर मग आजच्या आम्रखंडची रेसिपी सुरू करूया। आधी काय म्हणतोय बघा, ऐका। खाऊ खाते आधी दादू कुठे गेला? कुठे गेला? स्कूलला गेला। आणि आजपासून आयुषची स्कूल चालू झाली आहे, त्यामुळे आयुष गेला स्कूलला आणि मला अधिराजला घेऊन सगळं बनवायचं। तर आता आम्रखंड बनवते आणि व्हिडिओ करते आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करून घेते। तर आज काय व्लॉग जमलं तर मी शूट करेन। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आम्रखंड बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे दह्याचा चक्का 1 वाटी, त्याच्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर आणि आंब्याचा पल्प। तर इथे एक मोठ्या साईजचे आंबे होते, तर मी त्याचा म्हणजे पूर्ण ज्यूस काढून घेतलेला आहे, पल्प काढून घेतलेला आहे। तर आंबा शक्यतो जास्त पिकलेला नसावा आणि म्हणजे त्याची पेस्ट टाईप नसावं। तर चला तर मग आता हे दही मी एका डब्यामध्ये काढून घेतले, तुम्ही कोणत्याही डिशमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता। तर इथे मी हा जो चक्का आहे तो घरीच बनवला आहे। तर घरी कसं बनवायचा, जर घट्ट दही लावून घ्यायचं आणि त्याच्यातलं सुती कपड्यामध्ये किंवा असं कोणत्याही मलमली कपड्यामध्ये घालून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। तर एखाद्या खुंटीला किंवा खिळ्याला असं अडकवून ठेवायचं आणि खाली काय तर भांडं ठेवायचं, मग त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून जातं आणि विकत सारखा चक्का आपला बनवून तयार होतो। तर इथे 2-3 तासासाठी मी दह्यातलं पाणी काढण्यासाठी ठेवलं होतं। तर रात्री दही लावायचं आणि सकाळी ही प्रोसेस करायची, म्हणजे मग 2-3 तासात जेव्हा आपण बनवतो तोपर्यंत व्यवस्थित सगळं पाणी निघून जातं। तर इथे मी दही फेटून घेतले 1-2 मिनटं, त्याच्यानंतर पिठी साखर घातली। शक्यतो पिठी साखर घालायची, म्हणजे पटकन विरघळते आणि जास्त पातळ होत नाही मग ते। आणि मग त्याच्यानंतर आंब्याचा पल्प घालून 2 ते 3 मिनटं छान हे फेटून घ्यायचं, एकदम मऊ असं क्रीमसारखं झालं पाहिजे। आणि इथे मी सगळी साखर घातली नव्हती, अर्धीच घातली होती। अर्ध्या वाटी मधली 1 ते 2 चमचे साखर ठेवलेली आणि बाकीची मग मी घातली थोडी थोडी करून, कारण एकदम ते मग हलवता येत नाही आणि उडते साखर त्यामुळे, आणि जास्त गोड पण होऊ शकतं, म्हणून तुमच्या अंदाजाने तुम्ही साखर कमी किंवा जास्त घालू शकता। तर इथे मी 2 मिनटं छान हे आम्रखंड फेटून घेतले। तर याच्यानंतर यामध्ये मी एक वेलची कुटून घेतलेली आहे ती घालते। तर वेलची पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आम्रखंडमध्ये आणि दह्याच्या किंवा आंब्याच्या कोणत्याही पदार्थामध्ये वेलचीचा फ्लेवर खूप छान लागतो, म्हणून इथे मी एक वेलची कुटून घालते। तर तुम्ही साखरेची पावडर बनवताना त्याचसोबत एक वेलचीसुद्धा बारीक करून घेऊ शकता, पावडर बनवून घेऊ शकता। तर चला तर मग आता हे पण मिक्स करून घेऊया आणि झटपट असं आपलं आम्रखंड बनवून तयार आहे। एकदम क्रीमी दिसतंय आणि हे आम्रखंड अगदी विकतच्या आम्रखंड अमूल आणि बाकी ब्रँडचे मिळतात ना, सेम तसंच हे झालं होतं टेस्टला पण आणि दिसायला पण, तर लुक वाईज पण। चला तर मग हे आम्रखंड बनवून तयार आहे, आता मी सर्व करते। तर आता उद्याच गुढीपाडवा आहे, त्यामुळे गुढीपाडव्या स्पेशल तुम्ही हे आम्रखंड नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी असं झालेलं, एकदम फ्लफी असं विकतच्या सारखंच आम्रखंड आपलं बनवून तयार आहे। तर अशाच पद्धतीने अजून कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग आपलं आम्रखंड बनवून तयार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय बाय।